नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रदीप जाधव सर आपलं प्रेरणा एमपीएससी अकॅडमी युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रकरणानुसार पीवायक्यू सिरीज अभ्यासत होतो. आगामी होणारी सरळ सेवा असेल, दारूबंदी पोलीस असेल, पोलीस भरती असेल किंवा जलसंपदा विभाग असेल, अशा विविध पदांकरता ज्या काही परीक्षा होणार आहेत, या परीक्षेमध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने यश मिळावं याच्याकरिता मागील परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले जे काही एकंदरीत प्रश्न होते, त्या प्रश्नांचा आपण आता या पीवायक्यू सिरीजमध्ये प्रकरणानुसार सराव करत आहोत. पहा, मागील सिरीजमध्ये आपण एकूण 50 प्रश्न पाहिले होते. आजच्याही या वर्णविचार भाग 2 सिरीजमध्ये आपण एकूण 50 प्रश्न घेणार आहोत आणि या 50 प्रश्नांपैकी आपले किती उत्तर बरोबर येतात ते तुम्हाला पाहायचं आहे. तत्पूर्वी या सिरीजला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आपल्या प्रेरणा एमपीएससी अकॅडमी युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मग आजचा आपण पहिला प्रश्न घेऊ. पहा, आजच्या सिरीज मधला हा पहिला प्रश्न कोणता आहे? पहा, लक्ष द्या इकडं. खालीलपैकी सजातीय स्वरांची जोडी कोणती? बीड तलाठी 2016 ला पडलेला हा प्रश्न आहे. तर पहा, खालीलपैकी सजातीय स्वरांची जोडी कोणती आहे असा प्रश्न विचारलेला आहे. आणि मग कोणती सजातीय स्वरांची जोडी आहे ओळखा पाहू. पहिला पर्याय आहे का उत्तर? पहा, लक्षात घ्या, इथं उ आणि अ दिलेला आहे पहिल्या पर्यायामध्ये. दुसऱ्या पर्यायामध्ये इथं ई आणि उ दिलेला आहे. तिसऱ्या पर्यायामध्ये अ ई दिलेला आहे आणि चौथा पर्याय उ उ. मग सजातीय स्वरांची जोडी कोणती आहे? तर आपल्या लक्षात आला असेल की सजातीय स्वरांची जोडी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. मग सजातीय स्वरांची जोडी कशाला म्हणतात? एकाच उच्चार स्वरातून उच्चारल्या जाणाऱ्या स्वरांना काय म्हणतात? सजातीय स्वर. म्हणजे एकमेकांच्या बाजूला येणारे जे काही दोन स्वर आहेत ते दोन्ही स्वर एकाच उच्चार स्वरातून जर उच्चारले जात असतील तर ती जोडी कशी असेल? सजातीय स्वरांची जोडी असेल. तर विजातीय स्वर कशाला म्हणतात? भिन्न भिन्न उच्चार स्थानातून उच्चारले जाणारे स्वर म्हणजे विजातीय स्वर. आता उर्वरित बाकीच्या ह्या 3 जोड्या ज्या दिसतात तुम्हाला त्या विजातीय स्वरांच्या जोड्या आहेत. तर चला आता समोरील प्रश्न पाहू आपण. 2 नंबरचा प्रश्न पहा, खालील विधाने वाचून योग्य पर्याय उत्तर निवडा. खालील विधाने वाचून योग्य पर्याय उत्तर निवडा. खाली 3 विधानं दिलेली आहेत मित्रांनो. आता या 3 विधानं वाचून आता आपलं उत्तर नेमकं कोणतं आहे ते तुम्हाला कळवायचं आहे. तर पहा, पहिले विधान, स्वरांचा शब्दात चिन्हांच्या स्वरूपात वापर करता येतो. आता करता येतो की नाही विचार करा. त्यानंतर दुसरं विधान आहे, स्वरांचा शब्दात अक्षरांच्या स्वरूपात वापर करता येतो. आणि तिसरं विधान आहे, स्वरांच्या शब्दामध्ये 2 प्रकारे वापर होतो. आता तिन्ही विधानं विचारात घेऊन खालील पर्यायातले योग्य उत्तर आता तुम्हाला निवडायचं आहे. तर पहा, आता लक्ष द्या, पहिले जे विधान आहे, स्वरांच्या शब्दात चिन्हांच्या स्वरूपात वापर करता येतो. करता येतो का? करता येतो मित्रांनो. म्हणजे हे जे काही विधान आहे हे बरोबर आहे. मग स्वरांच्या शब्दात चिन्हांच्या स्वरूपात वापर कसा करता येतो? आता पहा, उदाहरणात समजून सांगतो, इकडे लक्ष द्या. कसा करता येतो? आता उदाहरणार्थ हा शब्द आहे कुठला की नाही. आता अक्षरांच्या समूहापासून कशाची निर्मिती होते? शब्दांची. मग आता स्वरांचा शब्दामध्ये अक्षराच्या स्वरूपात चिन्हाच्या स्वरूपात वापर करता येतो की नाही ते आपल्याला पाहायचं. मग आता पाया मच्या पाठीमागे काय आहे? तर काना. काना हे कोण्या स्वराचं चिन्ह आहे? काना हे कोण्या स्वराचं चिन्ह आहे? काना हे आ या स्वराचं चिन्ह आहे. कुठल्या? आ साठी आपण काय वापरतो? काना वापरतो. आणि त्यानंतर मच्या नंतर इकडे काय आहे? दीर्घ ई आहे. म्हणजे इथला इकार, दीर्घ इकार दिसतो ना तुम्हाला. मग दीर्घ इकार हे कोण्या स्वराचं चिन्ह आहे? दीर्घ ई या स्वराचं चिन्ह आहे. म्हणजे शब्दांमध्ये आपण स्वर कसं वापरतो? चिन्हाच्या स्वरूपात सुद्धा वापरतो. म्हणजे दुसरं पहिले विधान कसं होतं? अगदी बरोबर आहे. तर आता दुसरं विधान पहा, स्वरांच्या शब्दात अक्षरांच्या स्वरूपात वापर करता येतो. हे पण विधान बरोबर आहे. स्वरांच्या शब्दात अक्षरांच्या स्वरूपात सुद्धा वापर करता येतो. आता आई हा एक शब्द आहे आणि या शब्दामध्ये आपण स्वराचा वापर कसा केला? अक्षराच्या स्वरूपात. जिथं आ एक अक्षर आहे आणि ई हे काय अक्षर आहे. म्हणजे स्वरांचा शब्दामध्ये अक्षराच्या स्वरूपातही वापर करता येतो, चिन्हाच्या स्वरूपात पण वापर करता येतो. म्हणजे याचा अर्थ स्वरांच्या शब्दामध्ये 2 प्रकारे वापर करता येतो. म्हणजे उत्तर काय असेल आता बरोबर? पर्याय क्रमांक 4 अ ब क सर्वच पर्याय कसे बरोबर. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. विधाने वाचा व योग्य पर्याय उत्तर निवडा. आता इथेही काही विधान दिलेले आहेत. 3 विधानं दिसतात आता आपल्याला. हे तिन्ही विधानं वाचा आणि योग्य पर्याय उत्तर निवडा. पहा, आता पहिलं विधान असं आहे की स्वरांच्या ऱ्हस्व आणि दीर्घ उच्चारानुसार शब्दांच्या अर्थात फरक पडतो. आता स्वरांच्या ऱ्हस्व आणि दीर्घ उच्चारानुसार शब्दांच्या अर्थात फरक पडतो की नाही? पडत असतो. म्हणजे हे पहिलं विधान कसं आहे? अगदी बरोबर आहे. त्यानंतर दुसरं विधान पहा, पाणी या शब्दाचा अर्थ जल असा होतो. आता पहा, इथं नाही, इथं दुसरं विधान आहे, पाणी या शब्दाचा अर्थ हात असा होतो. तर मग आता पहा, इथं जे काही पाणी शब्द दिलेला आहे, पाणी या शब्दाचा अर्थ हात असा होतो असं दिलेलं आहे. मग आता इथला पाणी या शब्दामध्ये या नची वेलांटी कशी आहे? तर ऱ्हस्व घेतलेली आहे. बरोबर आहे. मग आता याचा अर्थ हात असा होतो मित्रांनो. मग पाणी या शब्दाचा अर्थ काय होतो? हात असा होतो. पहा, आपल्याकडे एक शब्द आहे चक्र पाणी.
याचा अर्थ काय होत होता? ज्याच्या हातात चक्र आहे असा तो. मग पाणीचा अर्थ काय झाला? हात झाला. ज्याच्या हातात चक्र आहे असा तो कोण? विष्णू. कुठला समास आहे? बहुव्रीही समास आहे. बघा आणखी आपल्याकडे एक शब्द असा आहे पाणी ग्रहण. याचा अर्थ पाणी पिणे होते का? पाणी ग्रहण नाही. पाणी ग्रहण म्हणजे हात पिवळे करणे, लग्न करणे किंवा चतुर्भुज होणे. बरोबर आहे. म्हणजे इथं नची वेलांटी कशी रस्व, त्याचा अर्थ काय होतो? हात असा होतो. आणि पाणी या शब्दाचा अर्थ जल असा होतो. बरोबर आहे ना? मग आता इथं नची वेलांटी दीर्घ आहे, याचा अर्थ काय झाला? जल. त्याला नीर म्हणतो आपण, तोय म्हणतो, त्याला आंबू म्हणतो. बरोबर आहे. मग आता त्याला सलिलही असंही म्हणतात, त्याला जीवनही म्हणतात. कशाला? पाण्याला. मग पाणी म्हणजे जल. मग स्वरांचा रस्व म्हणजे स्वरांच्या रस्व आणि दीर्घ उच्चारानुसार शब्दांच्या अर्थात काय होत असतो? फरक पडत असतो. म्हणजे इथले दिलेली तिन्ही विधानं कशी आहेत? अगदी बरोबर आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक उत्तर काय असायला पाहिजे? 4 अ ब क सर्व पर्याय बरोबर. हे आपलं काय असेल? उत्तर असेल. त्यानंतर समोरील प्रश्न पाहू. पहा 4 नंबरचा प्रश्न. सलील या शब्दाचा योग्य समानार्थी पर्याय निवडा. रायगड लिपिक 2015 ला पडलेला प्रश्न आहे. आता सलील या शब्दाचा समानार्थी शब्द कुठला आहे? खालील पर्यायातील पहिला पर्याय आहे रक्त, त्यानंतर दुसरा पर्याय आपल्या पुढे आहे दूध, तिसरा आहे पाणी आणि चौथा आहे विष. मग आता या 4 पर्यायामध्ये योग्य समानार्थी शब्द कोणता आहे सलील या शब्दासाठी? सांगा आता कुठला असेल? तर सलील म्हणजे काय? तर सलील याचा अर्थ होतो पाणी. सलील इथं लची वेलांटी कशी आहे? रस्व आहे आणि याचा अर्थ होतो पाणी. आणि सलील जर मी शब्द असा लिहिला तर याचा अर्थ बदलतो. आता इथं लची वेलांटी दीर्घ आहे, मग याचा अर्थ काय होतो? लिलेने. लिलेने किंवा याचाच अर्थ सहज असा पण होतो. लिलेने किंवा सहज असा याचा अर्थ होतो. आलं का लक्षात? त्यानंतर पुढचा प्रश्न समजून घेऊ. प्रश्न क्रमांक 5. आता काय पुढचा प्रश्न पहा. उच्चार करण्यासाठी जास्त वेळ लागतो किंवा जास्त उच्चार याचा उच्चार लांबट होतो त्यास कोणता स्वर म्हणतात? पुणे पोलीस भरती 2019 ला पडलेला हा प्रश्न आहे. मग आता उच्चार करण्यासाठी जास्त वेळ लागतो किंवा ज्याचा उच्चार लांबट होतो त्यास कोणता स्वर म्हणतात? मग त्याला ऱ्हस्व स्वर म्हणतात का? दीर्घ स्वर म्हणतात का? दुसरा पर्याय. तिसरा आहे संयुक्त स्वर आणि चौथा आहे इंग्रजी. मग आता काय उत्तर असेल आपलं? आता आपलं उत्तर आहे दीर्घ स्वर. काय उत्तर असेल? दीर्घ स्वर. पहा दीर्घ स्वरांचा उच्चार कसा होत असतो? लांबट होतो आणि दीर्घ स्वरांना उच्चार करण्यासाठी वेळ किंवा कालावधी जास्त लागतो. मग ज्या स्वरांना उच्चार करण्यासाठी वेळ किंवा कालावधी जास्त लागतो अशा स्वरांना दीर्घ स्वर म्हणतात. आणि ज्या स्वरांचा उच्चार आखूड होतो आणि उच्चार करावयास कालावधी किंवा वेळ कमी लागतो त्याला म्हणतात ऱ्हस्व स्वर. आणि 2 स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना म्हणतात संयुक्त स्वर. मग आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2 दीर्घ स्वर. त्यानंतर समोरील प्रश्न पहा. आता पुढचा प्रश्न कुठला आहे? मराठी व्याकरणानुसार एखाद्या अक्षराचा उच्चार करण्यास जो कालावधी किंवा वेळ लागतो त्यास धड्यास असे म्हणतात. नवी मुंबई पोलीस भरती 2019 ला पडलेला हा प्रश्न आहे. मग आता पहा मराठी व्याकरणानुसार एखाद्या अक्षराचा उच्चार करण्यासाठी जो काही कालावधी आपल्याला लागतो किंवा वेळ लागतो त्याला काय म्हणतात? मग त्याला वृत्त असं म्हणतात का? त्याला मात्रा म्हणतात का? तिसरा पर्याय अक्षरछंद आणि चौथा आहे लघुगुरु. मग नेमकं काय म्हणतात? मग त्याला म्हणतात मात्रा. एखाद्या अक्षराचा उच्चार करण्यासाठी जो काही वेळ किंवा कालावधी लागतो त्या कालावधीला काय म्हणतात? मात्रा असं म्हणतात. म्हणून उत्तर काय आहे आपलं? पर्याय क्रमांक 2 आहे. मग आता आणखी एक लक्षात घ्या. मात्रा कशावरून ठरत असतात? म्हणजे अक्षरांना उच्चार करावयास लागणाऱ्या कालावधीवरून मात्रा ठरतात किंवा स्वरांना उच्चार करावयास लागणाऱ्या कालावधीवरून काय ठरत असतात? मात्रा. मग ऱ्हस्व स्वर किंवा ऱ्हस्व स्वरांनी युक्त असणारे अक्षर असतील यांना उच्चार करावयास कमी कालावधी लागतो पण त्याची एकच मात्रा असते. त्याचबरोबर दीर्घ स्वर किंवा दीर्घ स्वरांनी युक्त असणारे जे काही अक्षर असतात त्यांना उच्चार करण्यासाठी जास्त कालावधी लागतो म्हणून त्याच्या 2 मात्रा असतात. आणि कमी कालावधी लागला की 1 मात्रा, जास्त कालावधी लागत असेल तर किती मात्रा? 2 मात्रा. मग अक्षरांना उच्चार करण्यासाठी जो काही कालावधी लागतो त्या कालावधीस म्हणजे त्या वेळेस त्या परिमाणास आपण काय म्हणतो? मात्रा असं म्हणतो. म्हणून उत्तर काय होतं या प्रश्नाचं? पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. पुढील विधाने वाचून योग्य उत्तर निवडा. क्लर्क टायपिंग 2017 ला पडलेला प्रश्न आहे. पहा इथे 2 विधानं दिलेली आहेत या प्रश्नामध्ये आणि विधानं विचारात घेऊन योग्य पर्याय उत्तरात आपल्याला निवडायचं आहे. पहा आता आपला अभ्यास कुठपर्यंत झालेला आहे हे तुम्हाला या प्रश्नावरून लक्षात येऊन जाईल. या प्रश्नाचं उत्तर बरोबर येते का पहा आता. मग आता पहिलं विधान असे अट या शब्दातील अचा उच्चार लांबट आहे. अट या शब्दातील या अचा उच्चार लांबट आहे असं सांगितलं पहिल्या विधानात. आणि आता दुसरं विधान असे अडका. मग अडका या शब्दातील अ या स्वराचा उच्चार ऱ्हस्व आहे. मग आता सांगा मित्रांनो उत्तर काय असेल बरोबर? मग आता अट या शब्दाचा उच्चार करताना या अचा उच्चार करत असताना अवरती जास्त आपण आघात द्यायलो. बरोबर आहे.
मग आता अचा उच्चार करायला इथे वेळ जरा जास्त लागायला आपल्याला, म्हणून अचा उच्चार कसा व्हायला लांबट होतो. हे विधान अगदी बरोबर आहे. त्यानंतर अडका या शब्दातील अ या स्वराचा उच्चार ऱ्हस्व होतो. बरोबर आहे ना. अडका म्हणत असताना अला उच्चार करण्यासाठी जास्त कालावधी किंवा वेळ लागत नाही, म्हणजे त्याचा उच्चार ऱ्हस्व आहे. आता तुम्हाला प्रश्न असा पडला असेल, इकडे लक्ष द्या, की अ तर हा ऱ्हस्व स्वर आहे, बरोबर आहे. मग आता एक लक्षात घ्या, की स्वरूपानुसार स्वरांचे किती प्रकार पडतात आपण पाहिलं होतं. ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर आणि आदत्त स्वर. मग आता स्वरूपानुसार हे ई, उ, रू, लू हे स्वर ऱ्हस्वच आहेत. परंतु अ या स्वराचा जेव्हा आपण शब्दामध्ये वापर करतो, तेव्हा अ या स्वराचे उच्चार 3 प्रकारे होतात शब्दामध्ये. किती प्रकारे होतात? 3 प्रकारे उच्चार होतात. एक अपूर्ण उच्चार आणि एक पूर्ण उच्चार आणि एक लांबट उच्चार. 3 प्रकारे उच्चार होत असतात. कुठं? शब्दामध्ये. मग आता ते आपण अच्या उच्चार पद्धतीमध्ये शिकलो होतो. मग आता इकडे लक्ष द्या, की अट या शब्दातील अचा उच्चार लांबट आहे, बरोबर आहे. आणि अडका या शब्दातील अ या स्वराचा उच्चार ऱ्हस्व आहे. म्हणजे दोन्ही विधान अगदी बरोबर आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक उत्तर काय होतं? अ व ब बरोबर होतं. आता ज्या विद्यार्थ्याला असं वाटेल, की अ या स्वराचा उच्चार ऱ्हस्वच होतो, मग त्याचं उत्तर असेल ब आणि अचुकीचं असेल, मग पर्यायामध्ये तशी व्यवस्था करून ठेवली, अचूक ब बरोबर. परंतु एक लक्षात घ्या, की अचे उच्चार एकूण शब्दांमध्ये किती प्रकारे होतात? 3 प्रकारे उच्चार होतात. मग कोणत्या 3 प्रकारे उच्चार होतात ते तुम्हाला एकदा सांगतो. पहा इकडे लक्ष द्या. आता उदाहरणार्थ अ हा आहे. मग कोणत्या 3 प्रकारे अचे उच्चार होतात? इकडे लक्ष द्या. एक उच्चार आहे अचा पूर्ण, पूर्ण उच्चार. या पूर्ण उच्चारालाच आपण ऱ्हस्व उच्चार म्हणतो. ऱ्हस्व उच्चार यालाच म्हणतात जलद उच्चार. पहा, पूर्ण उच्चार, ऱ्हस्व उच्चार, जलद उच्चार एकच आहे. आणि एक उच्चार आहे लांबट उच्चार. कुठला? लांबट उच्चार. या लांबट उच्चाराला आणखी काय म्हणतात? समृद्ध उच्चार असंही म्हणतात. याला पर्यायी नाव आहे, समृद्ध उच्चार. बरोबर आहे. आणि तिसरा उच्चार आहे कुठला? अपूर्ण उच्चार. कुठला आहे? अपूर्ण उच्चार. या अपूर्ण उच्चाराला आपण काय म्हणतो? निभृत उच्चार. याला निभृत उच्चार म्हणतात, याला निसरडा उच्चार म्हणतात, याला तोकडा उच्चार म्हणतात, याला पोता उच्चार म्हणतात, याला अर्धवट उच्चार असंही म्हणतात. म्हणजे अ या स्वराचे उच्चार असे 3 प्रकारे होतात. एक तर पूर्ण, पूर्णलाच म्हणतात ऱ्हस्व उच्चार, हा हा आहे. हा अडका या शब्दातील अचा उच्चार पूर्ण आहे, त्यालाच आपण ऱ्हस्व उच्चार म्हणतो. त्यानंतर लांबट उच्चार आणि तिसरा आहे अपूर्ण उच्चार. मग कसं? आता एक शब्द घेऊन सांगतो तुम्हाला, पहा, लक्ष द्या. आता इथे एक शब्द घेऊ आपण. आता हा शब्द आहे. आता या शब्दाचा उच्चार करून पहा. काय म्हणतो आपण? गवत. गवत. मग गच्या पाठी, आता या तिन्ही तिन्ही अक्षरामध्ये काय पाठीमाग अ आहे की नाही? आता तिन्ही अक्षराच्या मधील म्हणजे पाठीमागील अचा उच्चार कसा होतो? अशा या 3 प्रकारे होतो. मग कसा होतो? जेव्हा आपण गवत म्हणतो, गच्या पाठीमागील अचा उच्चार कसा करायला आपण? ऱ्हस्व उच्चार करायला. त्याला जलद उच्चार म्हणतात, त्याला पूर्ण उच्चार. गच्या पाठीमागील अचा उच्चार ऱ्हस्व उच्चार आहे. त्यानंतर वच्या पाठीमागील इथल्या अचा उच्चार लांबट उच्चार आहे. पहा तुम्ही, गवत, गवत, गवत. मग गच्या पाठीमागील अचा उच्चार पूर्ण आहे, वच्या पाठीमागील अचा उच्चार लांबट उच्चार आहे, आणि तच्या पाठीमागील अचा उच्चार निसरड आहे. गवत असं म्हणत नाही आपण, गवत म्हणत नाही, गवत, गवत. म्हणजे त्याच्या पाठीमागील अचा उच्चार निसरड आहे, त्यालाच आपण काय म्हणतो? अपूर्ण उच्चार म्हणतो, त्याला आपण निवृत्त उच्चार असंही म्हणतो. मग हाच अनुभव तुम्हाला सहल याही शब्दात येईल. सहल असेल, भजन असेल, त्यानंतर कमळ असेल, बरोबर आहे. मग या शब्दामध्ये सुद्धा हाच अनुभव आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे अ चे उच्चार एकूण किती प्रकार होतात? 3 प्रकार होतात, हे लक्षात घ्या. म्हणजे इथे दिलेले दोन्ही विधान कसे होते मित्रांनो? बरोबर होते. त्यानंतर समोरील प्रश्न पाहू. आता पहा पुढचा प्रश्न. मराठी शब्दातील अंत्य म्हणजे शेवटचा वर्ण अ हा निवृत्त म्हणजे अर्धवट किंवा अपूर्ण उच्चारला जातो, याप्रमाणे कोणता शब्द योग्य नाही? आता पहा, म्हणजे हे अच्या उच्चार पद्धतीवरती विचारला गेलेला हा प्रश्न आहे. मग आता मराठी शब्दातील अंत्य म्हणजे शेवटचा वर्ण अ हा निवृत्त. निवृत्त उच्चार कसा असतो? निवृत्त म्हणजे अपूर्ण उच्चार. अपूर्ण म्हणजे अर्धवट किंवा अपूर्ण उच्चारला जातो, याप्रमाणे कोणता शब्द योग्य नाही? मग आता PSI 2017 हा पडलेला प्रश्न आहे. मग आता पान, पान या शब्दातील नच्या पाठीमागील अचा उच्चार कसा आहे? अपूर्ण आहे. मग आता या कोणता शब्द योग्य नाही ते ओळखायचं आहे. मग हा तर योग्य आहे. त्यानंतर जवळ, जवळ या ळच्या पाठीमागील अचा उच्चार कसा आहे? अपूर्ण आहे, निसरडा उच्चार आहे. त्यानंतर कपाट, कपाट इथला हे बरोबर आहे. मग आता नसणारा कुठला असेल? करवत, करवत. मग आता या इथे हे चार अक्षरी शब्द आहेत. मग आता हे चार अक्षरी म्हणजे 4 अक्षरी हा शब्द आहे. याच्यासाठी एक वेगळा नियम असा होता, की 4 अक्षरी शब्दातील दुसऱ्या क्रमांकाचा जो अ असतो, म्हणजे रच्या पाठीमागे येणारा अ हा अपूर्ण किंवा निवृत्त उच्चारला जातो. बरोबर, हा अर्धवट उच्चारला जातो, हा निवृत्त उच्चारला जातो किंवा अपूर्ण उच्चारला जातो.
मग आता याप्रमाणे कोणता शब्द योग्य नव्हता, तर पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असेल. बरोबर आहे. त्यानंतर समोरील प्रश्न पाहू. पहा, अ ची उच्चार पद्धती लक्षात घेऊन खालील गटातील वेगळे वाक्य ओळखा. नागपूर तलाठी 2000 कधी 16ला पडलेला हा प्रश्न आहे. नागपूर तलाठी 2016चा प्रश्न आहे. तर मग आता पहा, आता अ ची उच्चार पद्धती लक्षात घेऊन खालील गटातील वेगळं वाक्य ओळखायचं आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला ते अ च्या उच्चार पद्धतीचे नियम माहित पाहिजेत होते. बरोबर आहे. मग तर वेगळं वाक्य ओळखता येईल आपल्याला. मग नियम असा आहे की एकाक्षरी शब्दातील अ चे उच्चार कसे होत असतात? लांबट. मग आता राम व सीता या वाक्यामध्ये इथं व आलेला आहे. बरोबर आहे. आणि वच्या पाठीमागील अचा उच्चार कसा आहे? लांबट आहे. त्यानंतर हा मुलगा ढ आहे. या ढच्या पाठीमागील अचा उच्चार कसा आहे? लांबट आहे. त्यानंतर तो ट्रक चालवतो. मग आता याच्यात एकाक्षर आलेलं आहे का कुठं? अकारांत एकाक्षर आलेलं आहे का की ज्याच्या पाठीमागे अ आहे? नाही. म्हणून हे आपलं उत्तर असेल. त्यानंतर त्याला गची बाधा झाली. मग गच्या पाठीमागील इथं अ कसं आहे? लांबट उच्चाराचं आहे. पहा, त्याला गची बाधा झाली. मग आता त्याला गची बाधा झाली. गची बाधा होणे म्हणजे काय? या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. गची बाधा होणे म्हणजे काय होय? गर्व होणे होय. काय होय? गर्व होणे असा याचा अर्थ होतो. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. आता 10 नंबरचा प्रश्न योग्य पर्याय निवडा. डिपार्टमेंट एसटीआय 2014ला पडलेला हा प्रश्न आहे. मग आता काय प्रश्न आहे नेमका? आता पहा, अट या शब्दातील अचा उच्चार लांबट आहे. बरोबर आहे. हे विधान आपण वरही पाहिलं होतं वरच्याही प्रश्नामध्ये. त्यानंतर आता दुसरं विधान कसं आहे पहा, अडका या शब्दातील अ या स्वराचा उच्चार लांबट आहे. याचाही लांबट सांगायला आपल्याला, या अचा आणि याही अचा लांबट सांगायले. मग पहिल्या विधानात बरोबर आहे, अट म्हणत असताना अ चा उच्चार लांबट होतो, पण अडका म्हणत असताना अचा उच्चार रस्व होतो. पण इथं काय दिलं? लांबट दिलं. म्हणजे पहिलं दुसरं विधान जे आहे ते चुकीचं आहे. फक्त अ बरोबर, ब चुकीचं आहे. मग आता पहा पर्यायामध्ये कुठे आहे? फक्त ब हा पर्याय योग्य नाही. फक्त अ हा पर्याय योग्य. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असेल. फक्त अ हा पर्याय योग्य आहे. आलं लक्षात? त्यानंतर चला पुढे. स्वरादी संदर्भात योग्य विधान ओळखा. PSI 2017ला विचारलेला गेलेला प्रश्न आहे. स्वरादी संदर्भात आपल्याला योग्य विधान ओळखायचंय. मग स्वरादी म्हणजे नुसते सूर होय का? नाही. स्वर म्हणजे नुसते सूर होय. स्वर म्हणजे नुसते सुरू आहे. मग स्वरादी म्हणजे नुसते सुरू आहे का? नाही. म्हणजे हे विधान योग्य आहे का? नाही. हे विधान चुकीचं आहे. आपल्याला योग्य विधान ओळखायचं आहे. त्यानंतर अंगणी या शब्दात अ अधिक विसर्ग बरोबर होते का? नाही. मग इथं काय होत होतं? आहा असं पाहिजे होतं. म्हणजे हे विधान कसं आहे? चुकीचं आहे. त्यानंतर दुःख या शब्दामध्ये द अधिक उ अधिक विसर्ग बरोबर दु, म्हणजे हे विधान कसं आहे? बरोबर आहे. म्हणजे योग्य विधान असणारा पर्याय हे आहे 3 नंबर. त्यानंतर आता 4 नंबरचं विधान पहा. किंकर या शब्दामध्ये मग आता इथं कीची फोड केलेली आहे. क अधिक दीर्घ ई अधिक अनुस्वार बरोबर की नाही. मग आता इथं वेलांटी कुठली आहे? रस्व आहे. आणि इथं काय दिलेलं आहे? दीर्घई. म्हणजे इथं काय पाहिजे होतं? रस्व ही पाहिजे होतं. म्हणजे हे विधान चुकीचं आहे. म्हणून आपलं पर्याय क्रमांक उत्तर काय असेल? 3 हे आपलं उत्तर आहे. त्यानंतर पुढे पहा, समोरील प्रश्न 12 नंबरचा. आहा यांना व्याकरणात काय म्हटले जाते? डिपार्टमेंट एसटीआय 2014 आणि कृषी सेवा 2011ला विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे. मग आहा यांना व्याकरणात काय म्हटलं जातं? यांना आपण स्वरांत म्हणतो का? पहिला पर्याय आहे. त्यानंतर दुसरा पर्याय आहे स्वर म्हणतात का? तिसरा आहे स्वरादी म्हणतात आणि चौथा आहे विजातीय स्वर. तर काय म्हणतो आपण यांना? स्वरादी असं म्हणतो. कोणाला? आणि आहाला. परंतु एक लक्षात घ्या, आधी इथं आ दिलं, इथं जर असं दिलं असतं अनुस्वार आणि विसर्ग यांना व्याकरणात काय म्हणतात? तर अनुस्वार आणि विसर्ग यांना व्याकरणात स्वरादी असं म्हणतात. कारण की 6 नोव्हेंबर 2009च्या जी अनुसार अनुस्वार आणि विसर्ग या दोन वर्णांना आपण काय म्हणतो? स्वरादी असं म्हणतो. हे लक्षात घ्या. पण असा पर्याय नसल्यामुळं इथं दिलं आहा, म्हणून आता याचं उत्तर काय दिलेलं होतं? स्वरादी. बरोबर आहे. त्यानंतर पुढे चला. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. पुढीलपैकी स्वरादी वर्ण ओळखा. क्लर्क टायपिंग 2013 पहिला पर्याय असा आहे ई उ, दुसरा आहे अ आ, तिसरा आहे आहा आणि चौथा आहे ॲ ऑ. मग स्वरादी वर्णांची स्वरादी वर्ण कोणते आहेत? पर्याय क्रमांक 3. आता इथं पर्यायामध्ये अनुस्वार आणि विसर्ग दिलेलं आहे. मग ज्या अर्थी आता पर्यायामध्ये अनुस्वार आणि विसर्ग दिलेलं नसेल तेव्हा मग उत्तर काय निवडायचं? आणि आहा हे आपलं उत्तर निवडायचं. हे लक्षात घ्या. पुढे चला. पुढचा प्रश्न व आहा हे डॅड्यास आहेत. एसटीआय 2012ला पडलेला प्रश्न आहे. मग यांना काय म्हणायचं? व्यंजनादी म्हणायचं, व्यंजन म्हणायचं, स्वरादी म्हणायचं की स्वरांत? स्वरादी असं म्हणतात. पर्याय क्रमांक उत्तर 3.
त्यानंतर पुढे चला, मराठी वर्णमालेत एकूण किती व्यंजने आहेत? नागपूर पोलीस भरती 2019, पालघर पोलीस भरती 2017, अहमदनगर पोलीस भरती 2018 ला पडलेला हा प्रश्न आहे. मग आता मराठी वर्णमालेत एकूण व्यंजने किती आहेत? मग किती व्यंजनाची संख्या आहे मराठी वर्णमालेमध्ये? 12 का 2, 1, 34? किती आहेत? 34 व्यंजने आहेत. किती आहेत? 34. हे आपलं उत्तर असेल. त्यानंतर पुढे चला, पहा, अम व आहा यांना खालीलपैकी काय म्हणतात? रायगड पोलीस भरती 2016 आणि मुंबई पोलीस भरती 2019 ला पडलेला प्रश्न आहे. आता यांना काय म्हणायचं? अम आणि आहाला काय म्हणतात? स्वरादी असे म्हणतात. हे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढे चला, पुढचा प्रश्न, स्वरमालेतील अम आणि आहा या दोन वर्णांना काय म्हणतात? गट ब 2020 ला पडलेला हा प्रश्न आहे. अलीकडे हा प्रश्न येऊन गेलेला आहे. मग आता या दोन वर्णांना आपण काय म्हणतो? स्वरादी असं म्हणतो. काय म्हणतो? स्वरादी. हे आपलं उत्तर असेल. आता समोरील प्रश्न पहा, 18 नंबरचा प्रश्न, दुःख या शब्दात विसर्गाचा उच्चार करण्यापूर्वी कोणत्या स्वराचा आधार घ्यावा लागतो? अहमदनगर पोलीस भरती 2018 ला पडलेला प्रश्न आहे. सांगा पाहू आता, दुःख या शब्दात विसर्गाचा उच्चार करण्यापूर्वी कोणत्या स्वराचा आधार घ्यावा लागतो? मग आता इथं पर्याय असे दिले, ख, ह, उ, उ. मग आता दुःख या शब्दात विसर्गाचा उच्चार करण्यापूर्वी कोणत्या स्वराचा आधार घेतो आपण? पहा, आता हा दुःख हा शब्द आहे, इथं आहे विसर्ग. या विसर्गाचा उच्चार करण्यापूर्वी कुठल्या स्वराचा आधार घ्यायला आपण? ऱ्हस्व उ. द अधिक उ अधिक विसर्ग, म्हणजे विसर्गापूर्वी कुठला स्वर याला? ऱ्हस्व उ. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असेल. त्यानंतर पुढील प्रश्न, विसर्गाचा उच्चार करताना कोणत्या वर्णाला थोडासा हिसडा म्हणजे झटका मारून उच्चार करावा लागतो? आता सांगा. पहिला पर्याय अ, दुसरा आहे ख, तिसरा आहे ह आणि चौथा आहे ग. कुठल्या वर्णाला थोडासा हिसडा किंवा झटका मारून उच्चार करावा लागतो? ह ला. कारण की विसर्गाचा उच्चार करत असताना आपण ह या वर्णाला थोडासा हिसडा किंवा झटका मारून उच्चार आपण करतो. दुःख, दुःख, म्हणजे विसर्गाचा उच्चार करत असताना ह या वर्णाची मध्ये काय येते? छटा येते. काय येते? छटा. म्हणून पर्याय क्रमांक उत्तर 3 हे आपलं उत्तर बरोबर होतं. आता समोरील प्रश्न पहा, अनुस्वार व विसर्ग यांना काय म्हणतात? बीड पोलीस भरती 2018. आता इथं प्रश्न असा दिला की अनुस्वार आणि विसर्ग यांना काय म्हणतात? तर काय म्हणतो आपण याला? स्वरादी असं म्हणतो. इथं थोडस पर्याय चुकलेला आहे, इथं स्व पाहिजे, ख झालं. स्वरादी असे म्हणतात. म्हणजे पर्याय क्रमांक उत्तर काय असेल मित्रांनो? 2 हे आपलं उत्तर आहे. स्वरादी असे म्हणतात. त्यानंतर आता पुढचा प्रश्न 21 नंबरचा पहा, राज्यसेवेला पडलेला प्रश्न आहे, 2020 चा प्रश्न आहे. मग आता प्रश्न असा आहे, आता बहुपर्यायी प्रश्न आहे. पहा, पोलीस भरतीवाले विद्यार्थी, तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देता येते का? पहा, एक लक्षात घ्या. मग आता विधान असे आहेत की ज्या वर्णाचा उच्चार स्वरांच्या सहाय्यावातून पूर्ण होत नाही त्यास व्यंजने म्हणतात. पहिले विधान, व्यंजने अपूर्ण उच्चारांची नसतात. दुसरं विधान, त्यानंतर सी, व्यंजने लिहिताना ती पाय मोडून लिहितात. तिन्ही विधान विचारात घ्या आणि योग्य पर्यायी उत्तर काढा. पहा, विचार करा आणि योग्य उत्तर काढा. काय मत असेल आपलं? पहा, आता मी वाचून दाखवतो. पहा, लक्ष द्या. ज्या वर्णाचा उच्चार स्वरांच्या साया वाचून पूर्ण होत नाही त्यास व्यंजने म्हणतात. बरोबर आहे, बरोबर आहे. कारण की स्वरांचा आधार घेतल्याशिवाय व्यंजनाचा उच्चारच पूर्ण होत नाही. त्यानंतर व्यंजन ही अपूर्ण उच्चाराची नसतात नाही, असतात. व्यंजन ही कशी असतात? अपूर्ण उच्चाराची असतात. म्हणजे हे विधान कसं आहे? बी वालं चुकीचं आहे. त्यानंतर व्यंजने लिहिताना ती पाय मोडून लिहितात. बरोबर आहे ना? व्यंजने लिहित असताना आपण पाय मोडून लिहितो ना, क, ख, डळा, ळ. मग आता एखादं व्यंजन वर्ण अपूर्ण उच्चाराचा आहे हे दाखवण्यासाठी आपण त्याचा पाय मोडून लिहितो. ज्या वर्णाचा पाय मोडून लिहितो त्यालाच आपण काय म्हणतो? व्यंजन असं म्हणतो. म्हणजे हे विधान सी वाला सुद्धा कसं आहे? बरोबर आहे. म्हणजे ए आणि सी बरोबर, बी चुकीचं आहे. पर्याय कुठे आहे? शोधा आता. ए व सी बरोबर, बी चूक. म्हणजे पर्याय क्रमांक उत्तर हे आपलं 3 नंबर असेल. पुढे चला आता पुढचा प्रश्न. आता हा 22 नंबरचा प्रश्न कुठं पडला? हा गड ब 2019 ला पडलेला हा प्रश्न होता. पुढील कोणते विधान चूक आहे? इथं सुद्धा बहुपर्याय आहेत. पहा, विधान 4 विधान दिलेले आहेत. पहिलं विधान, ओझरत्या अस्पष्ट उच्चारांना अनुनासिक असे म्हणतात. पहा, पहिलं विधान. दुसरं, अक्षरे म्हणजे पूर्ण उच्चाराचे वर्ण. त्यानंतर तिसरं, ज्या वर्णाचा उच्चार स्वरांच्या सहाय्यातून पूर्ण होत नाही त्यांना व्यंजने म्हणतात. त्यानंतर आता पहा, पर्याय क्रमांक 4 ड विधान, सर्व स्वर व स्वरयुक्त व्यंजन यांना अक्षरे म्हणतात. पहा, परत एकदा 4ही विधान वाचून घ्या आणि योग्य पर्यायी उत्तर सांगा. काय असेल आता? बरोबर, पहिला पर्याय आहे फक्त अ चूक, दुसरा आहे फक्त ब व क चूक, तिसरा आहे फक्त ड चूक आणि वरीलपैकी कोणतेही बरोबर नाही. म्हणजे सगळे चुकीचे आहेत का? पहा, आता पहिलं विधान, ओझरत्या अस्पष्ट उच्चारांना अनुनासिक म्हणतात. नाही, ओझरत्या अस्पष्ट उच्चारांना अनुनासिक म्हणतात. पहा, ओझरत्या अस्पष्ट उच्चारांना अनुनासिक म्हणतात आणि स्पष्ट उच्चारांना आपण काय म्हणतो? अनुस्वार असं म्हणतो.
मग आता हे विधान जे आहे हे विधान चुकीचं आहे. ओझर त्या अन स्पष्ट उच्चारांना अनुनासिक असे म्हणतात, हे विधान चुकीचं आहे. त्यानंतर अक्षर म्हणजे पूर्ण उच्चारांचे वर्ण, बरोबर आहे. अक्षर कशाला म्हणतो? ज्या वर्णाचा उच्चार पूर्ण होते त्याला आपण काय म्हणतो? अक्षर असं म्हणतो, हे विधान बरोबर आहे. ज्या वर्णाचा उच्चार स्वरांच्या सहाय्यातून पूर्ण होत नाही त्यांना व्यंजने म्हणतो, बरोबर आहे की. त्यानंतर सर्व स्वर आणि स्वरयुक्त व्यंजने यांना काय म्हणतात? अक्षरे म्हणतात, बरोबर आहे. मग सगळे स्वर असतील 14च्या 14 स्वर आणि स्वरयुक्त व्यंजने, म्हणजे व्यंजन प्लस स्वर असेल तर मग आपण त्याला काय म्हणतो? अक्षरच म्हणतो. व्यंजन प्लस स्वर बरोबर काय होतंय? अक्षर. आणि सगळे स्वर यांनाही काय म्हणतात? अक्षरच म्हणतात. म्हणजे आता इथं फक्त अ चुकीचं आहे, ब क ड बरोबर आहे. कुठे आहे? फक्त अचूक. आपल्याला विचारलं होतं कोणते विधान चूक आहे? फक्त अचूक, हे 1 नंबर आपलं उत्तर असेल. पुढचा प्रश्न पहा. आता हा प्रश्न कुठं पडला? गट क ला पडलेला हा प्रश्न आहे आणि 2019चा प्रश्न आहे. खालील दिलेल्या वाक्यामधून अयोग्य असलेल्या पर्यायी उत्तराची अचूक निवड करा. आपल्याला अयोग्य असणाऱ्या पर्यायाची निवड करायची आहे. मग व्यंजनात स्वर मिसळून अक्षर बनते, पहिलं विधान. त्यानंतर ज्या वर्णाचा उच्चार स्वरांच्या सहाय्यातून पूर्ण होत नाही त्यांना व्यंजने म्हणतात. त्यानंतर तिसरं विधान दीर्घ स्वर व संयुक्त स्वर यांचा उच्चार करण्यात दीर्घ श्वास घ्यावा लागतो. आणि चौथं विधान आहे स्पष्ट व खणखणीत उच्चारांना अनुस्वार असे म्हणतात. मग आता आपलं विधान अयोग्य असणारे विधान कोणतं असेल? पहा, व्यंजनात स्वर मिसळून अक्षर बनते, हे बरोबर आहे. व्यंजन प्लस स्वर काय तयार होते? अक्षर. आपल्याला अयोग्य विधान निवडायचे. ज्या वर्णाचा उच्चार स्वरांच्या सहाय्यातून पूर्ण होत नाही त्यांना व्यंजने म्हणतात, हे पण बरोबर आहे. आणि दीर्घ स्वर व संयुक्त स्वर यांचा उच्चार करण्यात दीर्घ श्वास घ्यावा लागतो असं काही नाही, हे विधान चुकीचं आहे. म्हणजे उत्तर हेच बरोबर आहे आपलं. पर्याय क्रमांक उत्तर 3 बरोबर आहे. आणि स्पष्ट आणि खणखणीत उच्चारांना अनुस्वार असे म्हणतात, म्हणजे हे पण बरोबर आहे. मग आता अयोग्य विधान कुठलं होतं? पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असेल. त्यानंतर पुढील प्रश्न पहा. आता हा प्रश्न जो आहे गट क 2017चा प्रश्न आहे. पुढे काही विधाने दिली आहेत, त्या आधारे योग्य पर्याय निवडायचे आपल्याला. इथे 2 विधाने दिली आहेत. स्वर हे पूर्ण उच्चारांचे वर्ण आहेत, अ आणि ब. पहा, व्यंजन ही अपूर्ण उच्चारांची आहेत. मग आता अ आणि ब दोन्ही विधाने विचारात घ्या, खालील पर्यायातून योग्य उत्तर सांगायचं आहे आपल्याला. मग काय नेमकं उत्तर असेल आपलं? कळवा पाहू. पहा, स्वर हे पूर्ण उच्चारांचे वर्ण आहेत, बरोबर आहे. स्वर हे पूर्ण उच्चारांचे वर्ण असतात आणि व्यंजने अपूर्ण उच्चारांचे वर्ण असतात, बरोबर आहे. व्यंजने ज्या वर्णाचा उच्चार अपूर्ण होतो त्याला आपण व्यंजन म्हणतो. म्हणजे दोन्ही विधानं कशी आहेत? अगदी बरोबर आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक उत्तर 3 हे आपलं उत्तर असेल. समोरील प्रश्न पहा. व्यंजनात डॅडॅस मिळून अक्षर तयार होते. क्लर्क टायपी 2017ला पडलेला प्रश्न आहे. आता व्यंजनात काय मिळून अक्षर तयार होते? वर्ण मिळून का? पहिला पर्याय. दुसरा आहे शब्द, तिसरा आहे अनुस्वार आणि चौथा आहे स्वर. मग व्यंजनात स्वर मिसळून काय होते? अक्षर तयार होते. कारण की व्यंजन प्लस काय? स्वर बरोबर काय? अक्षर. व्यंजनात स्वर मिसळून काय बनत असते? अक्षर बनते. त्यानंतर पहा, आता ज्या वर्णाचा उच्चार स्पष्ट करण्यासाठी शेवटी स्वराचे सहाय्य घ्यावे लागते. पहा, ज्या वर्णाचा उच्चार पूर्ण करण्यासाठी शेवटी स्वराचे सहाय्य घ्यावे लागते त्यांना डॅडॅस असे म्हणतात. MES 2015ला पडलेला प्रश्न आहे. काय म्हणतात? पहिलं विधान स्वरादी, दुसरं स्वर, तिसरं व्यंजन आणि ड संयुक्त स्वर. काय म्हणतात मग त्याला? सांगा उत्तर काय असेल? पहा, व्यंजन असे म्हणतात. काय म्हणतात? व्यंजन. क. मग पर्यायामध्ये कुठे आहे? पहा, 3 नंबरलाच आहे. क फक्त बरोबर, अन्य सर्व चूक. म्हणजे आपलं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक 3 फक्त क फक्त बरोबर, अन्य सर्व चूक. पुढचा प्रश्न. व्यंजन आणि स्वर यांचे मिश्रण असलेला आणि ज्याचा उच्चार पूर्ण होऊ शकतो असा वर्ण म्हणजे डॅडॅस होय. MES 2014ला पडलेला प्रश्न आहे. उपसर्ग, उपांत्य अक्षर, अक्षर की अनुस्वार. पहा, व्यंजन आणि स्वर यांचे मिश्रण असलेला. मग आता व्यंजन आणि स्वर यांचं मिश्रण असलेला, व्यंजन प्लस स्वर यांचं मिश्रण असलेला आणि ज्याचा उच्चार पूर्ण होऊ शकतो असा वर्ण म्हणजे काय? मग अक्षर होते. काय तयार होत असते? अक्षर. पहा, ज्या वर्णाचा उच्चार पूर्ण त्याला काय म्हणतो आपण? अक्षर असे म्हणतो. म्हणून उत्तर 3 नंबर. पुढचा प्रश्न. व्यंजनाला अक्षरत्व येण्यासाठी काय करावं? आता सांगितलं तुम्हाला. PSI 2013ला आणि उस्मानाबाद तलाठी 2014ला पडलेला प्रश्न आहे. 2 व्यंजनांचं एकत्रीकरण करायचं का? 2 व्यंजनांचं एकत्रीकरण केले की त्याला संयुक्त व्यंजन म्हणतात. व्यंजन व स्वर यांचं एकत्रीकरण करायचं का? त्यानंतर 2 स्वरांचे एकत्रीकरण केले की काय होते? संयुक्त स्वर. आणि व्यंजनामधून स्वर काढून टाकणे का? नाही. मग आता व्यंजनाला अक्षरत्व येण्यासाठी काय करावं? व्यंजन प्लस स्वर यांचं एकत्रीकरण करावं. म्हणजे व्यंजन प्लस स्वर बरोबर काय? अक्षर. आलं लक्षात? त्यानंतर पुढे व्यंजन कशाला म्हणतात? डिपार्टमेंट PSI 2009ला पडलेला प्रश्न आहे. व्यंजन कशाला म्हणतात? स्वर नाहीत ते व्यंजन होतात का? ज्यांचा उच्चार करताना अडथळा येत नाही
त्याला व्यंजन म्हणतात का? ज्यांचा उच्चार करताना अडथळा येत नाही ते सगळे स्वर असतात. त्यानंतर जे सकंप असतात ते असतात का? व्यंजन. त्यानंतर चौथा पर्याय ज्यांचा उच्चार करताना अडथळा येतो. बरोबर आहे. मग उत्तर काय असलं आपलं? 4. ज्यांचा उच्चार करताना आपल्या मुखातून हवा बाहेर पडत असताना काय होते? मुखातील म्हणजे हवेला अडथळा निर्माण होतो, मग त्याला काय म्हणतो आपण? व्यंजन. आणि स्वरांचा उच्चार करत असताना आपल्या मुखविवरामध्ये किंवा मुखामध्ये कुठल्याही प्रकारच्या हवेला अडथळा निर्माण होत नाही, ती हवा सहज बाहेर पडते. बरोबर आहे. मग व्यंजनाचा उच्चार करताना अडथळा येतो, म्हणून पर्याय क्रमांक काय? 4. त्यानंतर मराठी वर्णमालेत एकूण किती व्यंजने आहेत? मुंबई पोलीस भरती 2019 ला पहिला प्रश्न आहे. पहिला पर्याय 48, दुसरा आहे 34, तिसरा आहे 12 आणि चौथा आहे 4. मग आता वर्णमालेत एकूण व्यंजनाची संख्या किती आहे? 34 आहेत. किती आहेत व्यंजने? 34 व्यंजन आहेत, हे लक्षात घ्या. 14 स्वर, 2 स्वरादी, 34 व्यंजने आणि 2 विशेष संयुक्त व्यंजने. त्यानंतर पुढे चला. ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे होत नाही त्याला काय म्हणतात? पिंपरी चिंचवड पोलीस भरती 2019. आता ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे होत नाही त्याला काय म्हणावं? स्वरादी म्हणतात का? स्वर म्हणतात का? जोडाक्षरे म्हणतात का? की व्यंजने? तर पर्याय क्रमांक उत्तर 3 काय म्हणतात? त्याला व्यंजने. ज्या वर्णांचा उच्चार स्वतंत्रपणे करता येत नाही किंवा स्वतंत्रपणे होत नाही मग त्याला आपण काय म्हणतो? व्यंजन असे म्हणतो. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर असेल. त्यानंतर समोरील प्रश्न पहा. मराठीत व्यंजनाचे एकूण किती प्रकार आहेत? अहमदनगर पोलीस भरती 2018 ला पडलेला प्रश्न आहे. आपल्याला विचारले एकूण व्यंजनाचे प्रकार किती? किती प्रकार आहेत? पहिला पर्याय 10, दुसरा आहे 14, तिसरा आहे 11 आणि चौथा आहे 5. मग एकूण व्यंजनाचे प्रकार किती सांगता येतील का? सांगा पाहू. मराठीत व्यंजनाचे एकूण प्रकार किती असा प्रश्न येऊन गेला, त्याचं उत्तर आहे 5. म्हणजे पर्याय क्रमांक 4. म्हणजे व्यंजनाचे एकूण प्रकार किती? 5. मग आता कोणते व्यंजनाचे 5 प्रकार आहेत? आता पहा, व्यंजनाची संख्या एकूण किती आहे? 34 आहे. बरोबर आहे. मग हे जे काही 34 व्यंजन आहेत याचं वर्गीकरण म्हणजे याचे प्रकार किती पडायले? एकूण प्रकार याचे 5 पडतात. कोणते 5 प्रकार पडतात पहा. आता लक्ष द्या. पहिला प्रकार पहिला प्रकार आहे कोणतं? स्पर्श व्यंजने. स्पर्श व्यंजने. आता यांची संख्या आहे 25 स्पर्श व्यंजने. बरोबर आहे. त्यानंतर नंबर 2 ला कोण येतात? अर्ध स्वर. आता अर्ध स्वर यांची संख्या किती आहे? 4. बरोबर आहे. त्यानंतर नंबर 3 ला कोण येतात? उसमे. उसमे यांची संख्या किती आहे? 3. आणि नंबर 4 ला कोण येतात? आता उसम्यानंतर मुख्य महाप्राण इयक आहे. मुख्य महाप्राण इयक एकूण 14. बरोबर. आणि नंबर 5 आता कोण? स्वतंत्र व्यंजन. नंबर 5 स्वतंत्र व्यंजन किती? इयक. हे व्यंजनाचे एकूण 5 प्रकार आहेत. स्पर्श व्यंजने, अर्धस्वर, उसमे, महाप्राण, स्वतंत्र व्यंजन. लक्षात ठेवा की व्यंजनाचे एकूण प्रकार किती असा प्रश्न विचारला की उत्तर असं द्या की एकूण प्रकार किती? 5. व्यंजनाचं वर्गीकरण 2 प्रकारात होते, वर्गीय आणि अवर्गीय व्यंजने. बरोबर आहे. मग वर्गीय व्यंजन कोणते? जे स्पर्श व्यंजन आहेत ते सगळे वर्गीय व्यंजन होते आणि हे बाकीचे अवर्गीय व्यंजन होते. बरोबर आहे. अर्धस्वर, उसमे, महाप्राण आणि स्वतंत्र व्यंजन. मग व्यंजनाचे एकूण प्रकार 5 हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढे वेगळा गट ओळखा. डिपार्टमेंट PSI 2017 ला पडलेला प्रश्न आहे. आता तुम्हाला काय ओळखायचे? त्यातला वेगळा गट ओळखायला सांगितलं. मग आता ज्या विद्यार्थ्याचा अभ्यास चांगला असेल त्यालाच कळेल ना की वेगळा गट कोणता आहे आणि का बरं ओळखायला सांगला वेगळा गट. मग आता सांगा भाऊ वेगळा गट कुठला असेल? या पर्यायामधून उत्तर द्या. वेगळा गट कुठला? आता पहा, पहिला पर्याय गट कुठला आहे? क, क, ग, घ आणि ग पहिल्या गटामध्ये. बरोबर आहे. त्यानंतर दुसरा च, छ, ज, झ, न. त्यानंतर तिसरा ट, ठ, ढ, ढ, न आणि चौथा यर, ल, व, श. मग वेगळा गट कोणता असेल पहा. एक लक्षात घ्या की हे पहिल्या 3 गटामध्ये अ, ब आणि क च्या गटामध्ये येणारे जे व्यंजन आहेत ते सगळे वर्गीय व्यंजन आहेत. बरोबर. एकाच वर्गातले व्यंजन आहेत. क च्या वर्गातले आहेत, हे च च्या वर्गातले आहेत आणि ट च्या वर्गातले आहेत. आता हे वर्गीय व्यंजन आहेत, हे अवर्गीय व्यंजन आहेत, म्हणून वेगळा गट हा असेल. हा अवर्गीय व्यंजनाचा गट आहे. हे अवर्गीय व्यंजन. बरोबर. हे वर्गाच्या बाहेर आहेत म्हणून वेगळा गट हा आहे. पर्याय क्रमांक उत्तर ड 4. बरोबर आहे. त्यानंतर पुढे चला. दिलेल्या पर्यायातून स्पर्श व्यंजन ओळखा. कर सहाय्यक 2015 ला पडलेला प्रश्न आहे. स्पर्श व्यंजन ओळखायचं आहे. आता कुठलं आहे स्पर्श व्यंजन? पहिला पर्याय ध आहे, दुसरा आहे य, तिसरा आहे ल आणि चौथा आहे व. मग स्पर्श व्यंजन किती आहेत? एकूण 25 आहे. किती आहेत एकूण स्पर्श व्यंजने? 25 त्यांची संख्या आहे. जे वर्गीय व्यंजन आहेत ते सगळे स्पर्श व्यंजने आहेत. मग आता त्यांना स्पर्श व्यंजने का म्हणतो? या वर्णाचा उच्चार करत असताना आपल्या मुखातून बाहेर पडणारी हवा मुखातील विविध अवयवांना स्पर्श करत करत बाहेर पडते, अशा व्यंजनांना आपण स्पर्श व्यंजने असं म्हणतो. मग कुठून कुठपर्यंतच्या व्यंजनाला स्पर्श व्यंजन म्हणतो आपण? कख पासून ते भम पर्यंतच्या 25 वर्णांना आपण काय म्हणतो? स्पर्श व्यंजने असं म्हणतो. मग आता हे कख पासून ते भम मध्ये येतात का हे बाकीचे?
आता हे ध कोणाच्या वर्गात येते, त्याच्या वर्गात येते. मग आता कचट तप या वर्गात येणारे सगळे व्यंजने कोणते होते, स्पर्श व्यंजने. मग आता हे थ ध हे त्याच्या वर्गात येते, पण य अवर्गीय व्यंजन आहे, ल अवर्गीय आहे, व अवर्गीय, हे स्पर्श व्यंजने आहेत का, नाही. म्हणून आपलं उत्तर काय आहे, स्पर्श व्यंजन 1 नंबर हे आपलं उत्तर असेल. पुढे पहा, पुढील पैकी स्पर्श व्यंजन कोणती आहेत, असिस्टंट 2011 ला पडलेला प्रश्न आहे. आता स्पर्श व्यंजन ओळखायचे, अ हे स्वर आहेत, हे च च बरोबर आहे, हे आहे स्पर्श व्यंजन आहेत, बरोबर आहे. त्यानंतर य र हे स्पर्श व्यंजन आहे का, श श हेही नाही. पण आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे स्पर्श व्यंजन आहेत. आणि स्पर्श व्यंजनाची संख्या किती आहे, 25. पुढे 33 नंबरचा प्रश्न, एकूण स्पर्श व्यंजने किती, असिस्टंट 2011 ला पडलेला प्रश्न आहे. मग आता सांगा एकूण स्पर्श व्यंजनाची संख्या किती आहे. पहिला पर्याय 20, दुसरा आहे 14, तिसरा आहे 25 आणि चौथा आहे 34. मग स्पर्श व्यंजनाची संख्या किती आहे एकूण, 25. क ख पासून ते भम पर्यंतच्या व्यंजनांना आपण स्पर्श व्यंजने असं म्हणतो. म्हणून उत्तर आपलं काय आहे, 25, बरोबर आहे. त्यानंतर पुढे चला, समोरील प्रश्न पहा, क च ट त प या गटातील व्यंजनांना काय म्हणतात. एसटीआय मुख्य 2017 ला पडलेला प्रश्न आहे. मग कचट तप या गटामध्ये येणाऱ्या व्यंजनांना काय म्हणावं, स्पर्श व्यंजने पहिला पर्याय, दुसरा आहे अंतस्थ व्यंजने, तिसरा आहे उष्मे, चौथा आहे मृदू व्यंजने. काय म्हणतो आपण मग, स्पर्श व्यंजने. कचट तप या गटामध्ये येणारे जे काही व्यंजन आहेत ते सगळे काय असतील, स्पर्श व्यंजने. आणि प्रत्येक गटामध्ये 5-5 व्यंजने येतात, म्हणून 5-5 25 म्हणजे किती आहेत, 25 स्पर्श व्यंजने आहेत. पुढे 38 नंबरचा प्रश्न पहा, मराठीमध्ये स्पर्श व्यंजने एकंदर डॅडस आहेत. गट ब 2019 ला पडलेला प्रश्न आहे. किती आहेत, आता सांगितले किती आहेत, 25 आहेत. किती, 25 हे आपलं उत्तर असेल. पुढचा प्रश्न, खालील अक्षरांची ओळख सांगा. अमरावती तलाठी 2016 ला पडलेला प्रश्न आहे. क ख डॅडस भ म या अक्षरांची ओळख सांगा. नंबर 1 उष्मे आहेत का, नंबर 2 अर्धस्वर, नंबर 3 स्पर्श व्यंजने, नंबर 4 अल्पप्राण. काय आहेत मग, हे स्पर्श व्यंजने आहेत. आणि यांची संख्या किती आहे, 25 एवढी आहे. पुढे खालील पर्यायातील अवर्गीय व्यंजन ओळखा. महापोर्टल तलाठी 2019 ला पडलेला प्रश्न आहे. अवर्गीय व्यंजन ओळखायचं, जे वर्गात नाही असं व्यंजन ओळखायचं आहे, वर्गाच्या बाहेरचं. आता भ कोणाच्या वर्गात येते, प च्या वर्गात येते, बरोबर. ग कोणाच्या वर्गात येते, क च्या वर्गात येते. र कोणाच्या वर्गात येते, कुठलाच वर्ग नाही याला. म कोणाच्या वर्गात येते, प च्या वर्गात येते, बरोबर आहे. मग अवर्गीय व्यंजन कुठलं आहे, पर्याय क्रमांक 3 र हे आहे अवर्गीय व्यंजन. पुढे चला, क ख डॅडॅस भम पर्यंतच्या व्यंजनांना काय म्हणतात. चंद्रपूर पोलीस भरती 2017 काय म्हणतो आपण, क ख पासून भम पर्यंतच्या व्यंजनांना स्पर्श व्यंजने असं म्हणतो. पर्याय क्रमांक उत्तर 3 हे आपलं उत्तर बरोबर होतं. आता पुढील प्रश्न, वर्णमालेत एकूण किती कठोर व्यंजने आहेत. नागपूर तलाठी 2013 ला पडलेला प्रश्न आहे. आता वर्णमालेमध्ये एकूण कठोर व्यंजनाची संख्या किती आहे, एकूण कठोर व्यंजनाची संख्या विचारली. पर्याय पहिला पर्याय 13, दुसरा आहे 15, तिसरा आहे 12 आणि चौथा आहे 34. मग कठोर व्यंजने किती आहेत वर्णमालेमध्ये, एकूण सांगा 13 आहेत. किती आहेत मित्रांनो, 13. स्पर्श व्यंजनाच्या तक्त्यात 10 आहेत. पहिले जे 2 उभे स्तंभ आहेत ना, कोणते, क क च छ ट ठ त थ प प, बरोबर आहे. म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या स्तंभामध्ये येणारे जे व्यंजन आहेत ते 10 आणि उष्मे 3 श श स. एकूण कठोर व्यंजने किती आहेत, 13 आहेत, हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढे चला, पुढचा प्रश्न, कठोर असणारे व्यंजन ओळखा. अहमदनगर तलाठी 2016 ला पडलेला प्रश्न आहे. या 4 पर्यायामधलं कठोर व्यंजन ओळखायचं आहे तुम्हाला. हे ज आहे का, ज हे मृदू व्यंजन आहे, नाही. हे ध सुद्धा मृदू व्यंजन आहे, नाही. त्यानंतर क क हे कठोर व्यंजन आहे आणि ब हे मृदू व्यंजन आहे, म्हणजे क हे आपलं उत्तर असेल. मग कठोर व्यंजन कशाला म्हणतात, ज्या वर्णांच्या उच्चारामध्ये तीव्रता जास्त असते, ज्यांचे उच्चार करावयास कठीण आणि कठोर असतात, अशा व्यंजनांना आपण काय म्हणतो, कठोर व्यंजन म्हणतो. मग हे क कसं आहे, कठोर व्यंजन आहे. बाकीचे 3 काय होते, मृदू व्यंजने. चला पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणता वर्ण कठोर वर्ण आहे. शिक्षक पात्रता परीक्षा 2016 चा प्रश्न आहे. आता ओळखा पाहू या 4 पर्यायामधला कुठला कठोर व्यंजन आहे. प, आता हे पहिला पर्याय दिलेला आहे फ. आता प फ पहिले जे 2 स्तंभात येणारे कसे आहेत, कठोर. पण आता हे कोणता वर्ण कठोर वर्ण आहे, आता कुठला आहे, हेच आहे 1 नंबर, हे आपलं उत्तर आहे. ब मृदू आहे, ढ मृदू आहे आणि अनुनासिक सुद्धा कसे आहेत, मृदू आहेत. आणि हे फ कसं आहे, कठोर आहेत. आता मृदू व्यंजनाची संख्या किती आहे, 21. मृदू व्यंजने किती आहेत वर्णमालेमध्ये, 21. स्पर्श व्यंजनाच्या तक्त्यात 15, कारण की तिसरी उभी ओळ, चौथी उभी ओळ, पाचवी उभी ओळ, हे किती आहेत, एकूण 15. म्हणजे तिसऱ्या उभ्या ओळीमधले 5, चौथ्या उभ्या ओळीमधले 5, पाचव्या उभ्या ओळीमधले 5, मग हे किती झाले, 15. स्पर्श व्यंजनाच्या तक्त्यामध्ये एकूण 15 आहेत.
आणि यर लव हे 4 19 झाले आणि ह एक 20 झालं आणि ळ एक 21 21 मृदू व्यंजने आहेत. काय मृदू व्यंजनाची संख्या 21 आहे. आणि मृदू वर्ण किती असा जर प्रश्न आपल्याला विचारला मृदू वर्ण किती तर उत्तर 37 द्या. मग आता मृदू वर्ण म्हणले सगळ्या वर्णाचा विचार करावा लागेल. त्याच्यामध्ये 14 काय स्वर आहेत बरोबर आहे. त्यानंतर 2 स्वरादी झाले. त्यानंतर हे 21 व्यंजने आले बरोबर आहे. मग एकूण किती वाले हे 37 वाले. टोटल किती होते 37. मृदू वर्ण 37 परंतु मृदू व्यंजने किती 21 असं उत्तर द्यायचं. चला 40 नंबरचा प्रश्न खालील पैकी कोणते कठोर व्यंजन आहे. बीड ग्रामसेवक 2015 आणखी कठोर व्यंजन विचारलेले आहे पहा. ग आहे का नाही हे मृदू आहे. आता त्यानंतर हे त आहे का त बरोबर आहे. म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या स्तंभामध्ये येणारे कोणते आहेत कठोर व्यंजने आहेत. आणि तिसरा चौथा पाचवा उभा स्तंभ कशाचा आहे मृदूचा आहे. म्हणजे हे त कसं आहे कठोर व्यंजन आहे. आता हे भ हे कसं आहे मृदू आहे. हे व मृदू आहे. अर्ध स्वर कसे आहेत मृदूच आहेत. म्हणून उत्तर आपलं पर्याय क्रमांक 2 आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न चला कुठला आहे. खालील दिलेल्या व्यंजनाच्या गटातील कोणत्या गटातील व्यंजने कठोर संबोधली जातात. सोलापूर ग्रामसेवक 2015 कुठल्या गटामधले व्यंजने कठोर संबोधली जातात ते पहा. आता पहिला गट दिलेला इथं ट ठ त्यानंतर थ. आता पहा पहिल्या गटातले आहेत का कठोर. आता ट आणि ठ हे तर कठोर आहेत. आणि त्यानंतर त आणि थ त्याच्या वर्गातले पहिले दोन उभे स्तंभ त आणि थ इथं थ दिलेला आहे म्हणजे हा गट कठोर व्यंजनाचा आहे बरोबर आहे. आता दुसरा गट पहा ना दुसरा पर्याय प फ कठोर आहेत पण भ मृदू आहे म्हणून हा पर्याय नाही. त्यानंतर ग मृदूच आहे. ध मृदू आहे. ज सुद्धा मृदू आहे म्हणून हाही पर्याय नाही. द मृदू आहे. ध मृदू आहे. हे अनुनासिक सुद्धा मृदू आहे. न म्हणजे हाही नाही म्हणजे उत्तर आपलं 1 नंबर असेल. त्यानंतर समोरील प्रश्न पहा. ध हे कोणत्या प्रकारचे व्यंजन आहे. अमरावती तलाठी 2012 पडलेला प्रश्न आहे. मग आता पहा ध हे कोणत्या प्रकारचं व्यंजन आहे. नंबर 1 मृदू व्यंजन हेच आपलं उत्तर असेल. ज्या वर्णांच्या उच्चारात तीव्रता नसते ज्यांचे उच्चार कराव्यास सोपे सौम्य नाजूक मुलायम कोमल नरम म्हणजेच मृदू असतात त्यांना आपण काय म्हणतो मृदू व्यंजन. मग आता हे ध हे काय मृदू व्यंजन हे आपलं उत्तर असेल 1 नंबर. त्यानंतर आता 48 नंबरचा प्रश्न खालीलपैकी मृदू वर्ण कोणता. अमरावती तलाठी 2015 पडलेला प्रश्न आहे. सांगा पहा आता या 4 पर्यायापैकी मृदू व्यंजन कोणते. ध आहे का ध हे कठोर व्यंजन आहे. ब मृदू आहे. त कठोर आहे आणि फ कठोर आहे. मग मृदू व्यंजन कुठलं आहे पर्याय क्रमांक 2 ब हे आपलं मृदू व्यंजन आहे. त्यानंतर 49वा प्रश्न पहा. मृदू व्यंजनात न येणारे व्यंजन सांगा. जालना ग्रामसेवक 2015 पडलेला प्रश्न आहे. मग आता मृदू व्यंजनात न येणारे व्यंजन कोणतं असेल इथं. झ आहे का झ तर मृदू आहे. आता भ सुद्धा मृदू आहे म्हणजे हे येणार नाही हे येणार नाही. फ हे कठोर आहे म्हणजे हे उत्तर आपलं असेल. म्हणजे मृदू व्यंजनात न येणारे व्यंजन कुठलं आहे फ आणि घ हे मृदूच आहे. त्यानंतर आता शेवटचा प्रश्न बघा आजच्या सिरीज मधला आपला शेवटचा प्रश्न आहे. पहा आता द्या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर. ड आणि ढ ही कोणती व्यंजने आहेत ती ओळखा. नवी मुंबई पोलीस भरती 2019 नागपूर पोलीस भरती 2016 पडलेला प्रश्न आहे. मग ड आणि ढ हे कोणती व्यंजन आहेत ती आपल्याला सांगायची. ड आणि ढ कठोर व्यंजन आहेत का नाही. उसमे आहेत का नाही. आता उसमे कोणते आहेत आपल्याला माहिती आहे श श स या 3 वर्णांना आपण काय म्हणतो उसमे असं म्हणतो. त्यानंतर मृदू व्यंजने आहेत का हे बरोबर आहे हे मृदू व्यंजने आहेत. आणि महाप्राण व्यंजन आहे का नाही. म्हणून उत्तर आपलं काय असायला पाहिजे तर मृदू व्यंजन असायला पाहिजे. आता हे ढ महाप्राण आहे परंतु ड नाही म्हणून हा पण पर्याय कटला. म्हणून उत्तर आपलं काय यायला पाहिजे इथं ड आणि ढ हे काय आहेत मृदू व्यंजने आहेत. हे आपलं उत्तर आहे. पहा आजच्या वर्णमाला म्हणजे वर्णविचार भाग 2 या सिरीज मधले आपले 50 प्रश्न संपले. मग आता या 50 प्रश्नापैकी पहा आता तुम्ही विचार करा की तुम्हाला किती प्रश्नाचे उत्तर बरोबर देता आले. मग आता विद्यार्थी मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आजच्या सिरीजचा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला नक्की लाईक करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करा. आणि आपल्या युट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर अशी जी सिरीजचे समोरले व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला म्हणजे प्रेरणा एमपीएससी अकॅडमी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. उद्याला घेऊन येऊ आपण समोरील भाग. आता आपण थांबू. धन्यवाद.